हॅलो नमस्ते एव्हरीवन, कशा आहात तुम्ही सगळे. तर आता मी किचन आवरायला काढलं आहे. आफ्टर डिलिव्हरी जे आहे किचनमध्ये मी आता 6 महिने तर काही करतच नाहीत, पण अगोदरही 8व्या-9व्या महिन्यात मला काही साफसफाई किंवा काही जड कामं करता नाही आले. आता तर आई आहे, आधी पण होते. आता 4 महिने झाले की आई जाईल आणि आई आहे तोपर्यंत मी असं विचार केला की आपल्या घरातली जी एक्स्ट्राची कामं आहेत ती करून घ्यावीत. आणि जोपर्यंत मी स्वतःच्या हाताने माझी सगळी कामं करत नाही, लावत नाही किचन वगैरे घर, तोपर्यंत मला समाधान मिळत नाही, चिडचिड होते. सो अशी सवय कोणाकोणाला आहे मला कमेंट करून जरूर कळवा. तर आधी सगळ्यात पहिले मी किचनचं सगळं पूर्ण सामान काढून घेणार आहे. पूर्ण सामान काढलं म्हणजे स्वच्छ करायला सोपं जातं. अगदी वरच्यावर साफ केलं तर एवढं घाण होत नाही, पण आता माझी जी कंडिशन होती त्यामध्ये मी हे सगळं करूच शकत नव्हते. मी किचन क्लिनिंगसोबत तुमच्याशी काही टिप्स आणि काही प्रोडक्ट शेअर करते आहे. तर हे हॅपी प्लॅनेटचं प्रोडक्ट आहे आणि हे काही स्पॉन्सर नाही आहे, पण मी मागवलं खूप वेळा. मला इंस्टाग्रामला देखील याच्या ॲडव्हर्टाईज दिसत होत्या, तर म्हटलं मागवून बघावं. तर खूप छान प्रोडक्ट आहे. पूर्ण किचन साफ करायला मी हॅपी प्लॅनेटचं जे आहे स्प्रे यूज केला. वेगवेगळे स्प्रे आहेत, तर किचन आणि चिमणी वगैरे तेलाच्या डागासाठी हा स्प्रे आहे रेड कलरचा. त्याची लिंक हवी तर मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन मी तुम्हाला. सगळीकडे हा स्प्रे जो आहे टाकला की आपोआप जे आहे तेलकट डाग थोडेसे सॉफ्ट होतात आणि निघून जातात घासल्यानंतर. सगळ्यात पहिले किचन साफ करायचं म्हटलं की पहिले काचेच्या भांड्यांचं टेन्शन असतं, त्यामुळे मी काचेची भांडी पहिली सगळी काढून घेतली आहेत आणि ती पहिली साफ करून बाजूला ठेवून देणार आहे. म्हणजे कोणाचा धक्का लागत नाही, जे आहे टेन्शन राहत नाही. काचेची भांडी, काचेच्या बरण्या जे पण आहेत ते आधी धुवून बाजूला ठेवणार आहे. ऑल ओव्हर सगळंच किचन मी क्लीन करणार आहे. बेसिन सिंकच्या खालचं कप्पा आईने क्लीन केला होता, काही काही गोष्टी आईने केल्या. सो जे राहिलेलं होतं ते मी करत होती. आणि अशा दिसतात पण खूप साऱ्या गोष्टी असतात की उरकत नाही काम, खूप सारं क्लिनिंग असतं डीप क्लिनिंग म्हटलं की. तर आता ही काचेची भांडी साफ करून मी इथे साईडचाच एक कप्पा साफ करून इथे ठेवणार आहे. नंतर मी सगळी भांडी फॅन खाली ठेवणार आहे, कारण की खूप लेट झाला होता साफसफाई करायला. सकाळपासून मी म्हणत होते करेल आणि दुपारनंतर मी कामाला लागले. बाळामुळे शक्यतो मध्येच फीड करायचं, मध्येच काम करायचं असं होतं, त्यामुळे तो झोपल्यानंतर मी ठरवलं की 1-1.5 तासात आपलं होऊन जाईल हे सगळं. तरी 2-3 तास लागले होते. आता हे जे आहे वरचं काचेचं कपाट, त्यामध्ये सगळ्या मी हे ठेवते, क्रॉकरी ठेवते. तर त्या सगळ्या काढून घेते आणि तिथे पण सेम हेच स्प्रे सगळीकडे मारून मी क्लीन केलं आहे. आणि काचा जिथे आहेत किंवा चिमणी जिथे आहे तिथे छान नंतर फिनिशिंग दिसावी म्हणून मी कॉलिनने पुन्हा एकदा लास्टला क्लीन करून घेणार आहे. तर असं फॅन लावून मी सगळी भांडी इकडे ठेवलीत. किचनमधलं एक्स्ट्राचं सगळं सामान जे आहे, ग्रॉसरी आहे, इकडे काढून ठेवलं होतं. किराण्याचं सामान सगळं मला माझ्या पद्धतीने लावून ठेवायचं आहे, कारण की आईने आईच्या पद्धतीने लावून ठेवलं होतं आणि आई गेल्यानंतर मला प्रॉब्लेम होईल, एकही वस्तू मला सापडणार नाही. तर मी आता सगळं सेट करून घेते, एक रूम, एक सगळ्या गोष्टी. आणि आम्ही यावेळी जे आहे क्रिसमस ट्री आणलं होतं आणि सेलिब्रेशन केलं मनवानी छोटंसं. तर ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करेल. असंच छोटंसं, पण खूप छोटासा ब्लॉग आहे म्हणून मी शेअर नाही केलं. तर स्प्रे मारल्यानंतर थोडा वेळ सोडून दिलं आणि मग घासून घेतलं. आणि आता एका कापडाने मी हे सगळं पुसून घेते. पुन्हा एकदा गरम पाण्यात कापड डीप करून पुन्हा एकदा स्वच्छ पुसून घेणार, म्हणजे छान क्लीन होईल. हे बघा किती, म्हणजे दुर्लक्ष जर झालं किचनला तर तेलाच्या ह्याची डाग किती कसं दिसतंय बघा, ते त्याच्यावरती धूळ बसते. आणि असं दिसलं की माझी खूप चिडचिड होते. म्हणजे मी एकही कामात माझं मन नाही लागत, कधी मी हे करू का ते करू असं होतं मला. त्यामुळे एकदाचं किचन क्लीन केलं की मला खूप, म्हणजे खूप असं फ्रेश वाटेल आणि छान वाटतं. असं कोणाकोणाला होतं की मलाच होतं आहे, मला कमेंट करून जरूर कळवा. पण प्रत्येक हाऊसवाईफला हे किचन प्रिय असतं. आपलं किचन आपल्यानुसार असावं, आपल्यानुसार सेट असावं आणि छान आवरलेलं असावं असं सगळ्यांनाच वाटतं. आणि किचन छान असेल तर स्वयंपाक छान बनतो आणि घरातल्या माणसांचंही आनंदी मन राहतं. मध्ये मध्ये मी मनवाशी गप्पा मारते. मनवा इथेच घुटमळत होती. आणि वरचे जे कप्पे आहेत त्यात मी एक्स्ट्राचं सामान ठेवते डाव्या बाजूला. उजव्या बाजूला तर मी काही ठेवतच नाही. मी बाहेरून फक्त कॉलिनने आता ते क्लीन करून घेणार आहे आणि फॅन पण. तर इकडच्या बाजूला जे आहे ना, तो चिमणीचा पाईप जो असतो तो जातोय, त्यामुळे तिकडे काही सामान ठेवताही येत नाही मला. तर तिथे फक्त मी जी धूळ असेल किंवा जाळ्या असतील त्या मी क्लीन करून घेणार आहे. ते वरचं साफ करून झालं, मधली कपाटं साफ करून झाली. आणि आता खाली किचन आणि चिमणी हे क्लीन करून वरती सगळी भांडी वॉश करून ठेवणार आहे. ते झालं की मग हळूहळू एकदा साफ झालं की सगळंच एकदम होत नाही. मग दुसऱ्या दिवशी आता मी सगळं छानपैकी लावून ठेवेल आणि तुमच्याशी जरूर मी किचन टूर शेअर करेल. होम टूर तर पॉसिबलच नाही आहे बाळामुळे. इतका सारा इकडचं तिकडे सामान असतं, पसारा होतो. तरी मी बऱ्यापैकी सगळं सेट करून ठेवलं आहे. रूम पण आम्ही
रूमही चेंज केली. मनवाची रूम मी घेतली आहे, बेबीने घेतली आणि तिला आमची रूम दिली आहे, कारण की सोपं पडत होतं ते आम्हाला पण म्हणून. तर ते मी नंतर शेअर करेल होम टूअर. आणि आत्ता सध्या जे आहे माझी अशीच गडबड चालू राहते, हे काम करू का ते काम करू. तरी मी व्हिडिओ स्टार्ट केले. व्हिडिओ स्टार्ट करण्याचं कारण की माझं मन रमतं त्यामध्ये. इतर वेळी मी बाहेर जात होते, बाहेरची कामं करत होते, त्यामुळे मेकअपची पण बरीच सारी मला कामं मिळत होती आणि मी ते करत होते, तर त्यात माझा वेळ जात होता. बऱ्याच साऱ्या गोष्टी बाहेर पडल्या की चेंज होतात आणि घरात असले की फार जे आहे काळ आपण असं घरात राहू शकत नाही. तर व्हिडिओ करण्यामागचं परत एकदा कारण हेच की मला त्यात वेळ जातो, छान आनंद वाटतो, तुमच्या कमेंट्स येतात आणि कोणतंही काम हे केल्याने माणसाने सतत कसं व्यस्त असावं, म्हणजे कसं मस्त राहतं माणूस मनाने, तसंच आहे माझं. त्यामुळेच मी इतक्या लवकर डिलिव्हरीनंतर कामाला लागले. मी बसूच शकत नाही फार दिवस एका ठिकाणी. त्यामुळे मग असं असतं की काम केलं तर बेटर राहतं, आपल्याला जे पण आवडेल ते काम करत राहायचं. आजच्या व्हिडिओमध्ये मी क्लिनिंगसोबत तुमच्याशी खूप साऱ्या गप्पा मारायच्या ठरवल्याच होत्या. सो मी बरंच काही तुम्हाला आज व्हिडिओमध्ये कवर केलं, जे माझ्या व्हिडिओजमध्ये पॉज केलं होतं मी, तर खूप जणांना माहीतच नाही आहे. मी परत एकदा व्हिडिओ चालू केलेत. तर जर तुम्ही हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर माझ्या मागचे व्हिडिओ जरूर बघा. मी बरेच व्हिडिओ टाकलेत याच्या आधी देखील. आणि बेबीचं जे आहे, बरेच जण विचारतात बेबी कधी दाखवते, तर मी लवकर काही डिरेक्टली दाखवू नाही शकत. पण तुम्हाला जर पाहायचे असतील माझे व्हिडिओ तर तुम्ही इंस्टाग्रामला मला जरूर फॉलो करा. तिकडे मी लिंक देते डिस्क्रिप्शनमध्ये, तर तिकडे काही व्हिडिओज असतात ते पहा. त्याचबरोबर आता सगळं साफ करून घेतलं, तुम्ही पाहिलंच की घासून घेतलं छान. आणि गरम पाणी वापरलं आहे मी. गरम म्हणजे हात घालता येईल असं इतपत गरम पाणी वापरलं आहे. त्याने मी हे सगळं धुवून घेणार आहे. तुम्हाला दाखवते की किती छान वरचं जे आहे ही टाईल्स क्लीन झाली. ते येलो कलरचे डाग पडलेले तेलाचे आणि चिमणीवर पण पडलेले, तर ते पूर्ण क्लीन केले. म्हणजे मनाला इतकं समाधान मिळतं ना. आता हे गॅसचं खालचं बटन जे आहे ते राहिले. ॲक्च्युली मी मेड लावल्या होत्या. 3-4 टाईम माझ्याकडे स्वयंपाकाला बाई येत होती आणि धुण्याला एक मशीन आहे. भांड्याला आणि फरशीला पण बाई येत होते आणि बाळाचं आई बघत होते. आई बाकीची बरीच सारी कामं असतात तर ते करतातच. आणि माझे सासरे देखील येऊन गेले, पण ते मी सगळं शूट करत नाही बसले, त्यावेळी तशी कंडिशनही नव्हती. तर मी जो आत्ता ब्रश वापरला ना तो मी मिशोवरून घेतला. तसे 2-3 ब्रशचा सेट मला मिळाला. तो ब्रश खूप युजफुल आहे किचनमधले डाग काढण्यासाठी. आणि हे मायक्रोफायबर क्लॉथ हे मी ब्लिंकिटवरून ऑनलाईन ऑर्डर केलं होतं. तर हे पण खूप छान आहे, म्हणजे लगेच पाणी ॲब्झॉर्ब होतं ह्याच्यामध्ये आणि छान असं स्वच्छ होतं. तर हे कपट आतनं मी आधी स्वच्छ करून घेते. बाहेरून मी सेम स्प्रे मारून सॉफ्ट अशी घासणी असते ना स्पंजची, त्याने घासून घेतलं. हे बघा किती सारं म्हणजे कचरा खरकटा. आणि आपल्या किचनमध्ये दुसऱ्या माणसाला काम करता येत नाही. आपलं किचन आपल्या पद्धतीने असतं आणि मग दुसऱ्या माणसाने त्यात काहीतरी करणं म्हणजे त्यालाही काही सापडत नाही. मग ते सगळं इकडचं तिकडं सामान होतं. अशी अवस्था झाली होती माझ्या किचनची की मला कधी ते एकदा साफ करते असं झालं होतं. सो पुन्हा एकदा मला सगळं लावलं की मावशींना सांगून ठेवायला लागेल, इकडे ते तिकडे. मावशी मी सध्या ठेवणारच आहे. पहिले 3 टाईम होत्या, पण आता मी सकाळच्या डब्यासाठी तरी ठेवणार आहे. 6 वाजता मनवाचा डबा करायला त्यांना बोलवणार आहे. त्या येणार आहेत आणि मग 7ला मनवा जाते. सो ते थोडं सोपं पडेल. बाळ सकाळी उठलेलं वगैरे असेल तरी, आई गेली तरी. इकडे मी हीट मारून घेते सगळीकडे आणि झुरळ वगैरे म्हणजे येणार नाहीत, होणार नाहीत. अधूनमधून मारायलाच लागतं, किंवा जे एक जेल मिळतं ना ते पण लावलं तरी फार बरं राहतं. महिन्यातनं एकदा लावायलाच लागतं. तर सगळी काचेची भांडी जी वॉश करून ठेवते पहिले मी लावून घेते. आणि इथून पुढचा व्हिडिओ मी ॲक्च्युली कट केला नाही. नंतर बाळ रडत होतं, मग मी आवरायला घेतलं, आंघोळीला गेले आणि मग नंतर एक माझं पार्सल आलं होतं ॲमेझॉनवरून, तर ते पण मी लगेच तुमच्या शेअर करते. तर सामान काही माझ्या किचनमध्ये पुरत नाही, फार छोटंसं किचन आहे. तर त्यासाठी मी एक ट्रॉली मागवलेली, कांदे बटाटे वगैरे सगळं ठेवायला आणि मिक्सर ठेवायला. ओट्यावर न ठेवता या ट्रॉलीमध्ये मी ठेवू शकेल. तर याची पण लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन. आणि हे सगळे जे मी शेअर केलं आहे तुमच्याशी, हे मी स्वतः विकत घेतलं आहे. असं नाही की हे स्पॉन्सर आहे किंवा काय, विकतच घेतलं आहे. पण शक्यतो ह्या सगळ्या ज्या मी वस्तू शेअर करते ह्या अगदी युजफुल आहेत. मला पुन्हा एकदा लिंक मिळाली तर लिंक टाकेल, किंवा तुम्ही ॲमेझॉनवरती जाऊन सर्च करू शकता. किचन ट्रॉली ब्लॅक कलरची, ही प्लॅस्टिकची आहे, पण चांगली छान होती. म्हणजे आता व्हिडिओ केलेला बरेच दिवस झाले आणि वापरते आहे मी बरेच दिवस झालं ट्रॉली. तर छान होती, व्यवस्थित वजन त्याला हँडल होतं. खाली चाकं पण आहेत त्याला फिरवण्यासाठी. सो आजचा हा व्हिडिओ आहे ना मी इथेच एंड करते. आणि पूर्ण किचन क्लीन झालेलं आहे, सामान लावायचं राहिलं आहे, पण पूर्ण जेव्हा किचन लावून होईल माझं तर किचन टूर मी नक्की तुमच्याशी शेअर करेल.
आता उद्या पहिला मी फ्रीज साफ करणार आहे, म्हणजे माझं किचन पूर्ण साफ होईल. फ्रीज राहायला साफ करायचा. सो चला आता भेटूयात आपण नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.